नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं ब्लाऊज शिलाई क्लासमध्ये. आज आपण बॅक नेक ब्लाऊज बघणार आहे. राऊंड नेकमध्ये आपण शिवणार आहेत. बघू शकता तुम्ही. आता मी काय करते, अगोदर पिना लावून घेते त्याला आणि नंतर आपल्याला स्टिचिंग करायची आहे. म्हणजे पिना लावल्याने काय होतं बघा, की कपडा आपला मागे पुढे सरकत नाही, फिनिशिंगमध्ये बरोबर येतो. तर मी काय करणार आहे, अगोदर खालच्या साईडला पण हे स्टिचिंग मारून घेते आणि नंतर आपण नेक तयार करायला घेऊ. कपड्याला थोडंसं हात ठेवायचा, म्हणजे कसं कपडा मागे पुढे होत नाही आणि व्यवस्थित शिवला जातो. आपल्याला बॅक नेक गळा राऊंडमध्ये अगोदर आपण मटका गळा बघितलं होतं, पंचकोनी गळा बघितला आणि जो सोपा असतो तो आपण नंतर बघतोय. हे बघा, राऊंड नेक, डीप राऊंड नेक आहे हा आणि मी तुम्हाला आज दाखवत आहे. अगोदर खालच्या साईडचं मी स्टिचिंग करून घेतली आहे. आता आपण नेकची स्टिचिंग करून घेऊ. हळूहळू शिवायचं, फास्ट नाही शिवायचं. आपल्याला जर प्रॅक्टिस असेल तर आपण फास्ट पण शिवू शकता. फक्त मी तुम्हाला क्लासच्या हिशोबाने शिकवत आहे की क्लासमध्ये शिवताना कसं शिवायचं. बघू शकता आपण खूप साध्या एकदम सिंपल पद्धतीने शिवलेलं आहे राऊंड नेक आपण. आणि आपलं जवळपास राऊंड नेक शिवून झालेलं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण राऊंड नेक हा कट करून घेऊ. आपला ब्लाऊजचं गळा कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याला पलटी मारायचं आहे आणि थोडे अगोदरच कट मारायचे आणि नंतर पलटी मारायचा. बघू शकता तुम्ही, खूप सोपं आहे. आपला झालेला आहे राऊंड नेक. हळूहळू कट मारायचे, थोडं समोर जाऊ द्यायचं नाही, फक्त कैची टेकवायची. कारण समोर गेलं तर एखाद्या वेळेस काय होतं, ब्लाऊज कट होतं आणि नवीन असल्याने भीती वाटते. आता आपल्याला पलटी मारून घ्यायचं. पलटी मारल्यानंतर मी नेक शिवून घेते आणि नंतर खालची शिलाई मारून घेते. बरं, आपला राऊंड नेक तयार आहे. खूप सोपं असतं, ब्लाऊज काही अवघड नसतं शिवणं. तुम्हाला माझं क्लास बघून जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगा की ते सोपं आहे की अवघड आहे, कसं वाटतं तुम्हाला. शिकवण्याची पद्धत अवघड वाटली तरी सांगा आणि सोपी वाटली तरी सांगा. हे बघा, हळूहळू शिवायचं. नवीन असणाऱ्यांना थोडंसं अवघड जातं, त्याच्यामुळे मी हळूहळू सांगते तुम्हाला. आणि एकदम फिनिशिंगमध्ये येऊ द्यायचं. आणि कसं असतं ना, ब्लाऊजला फिनिशिंग आली म्हणजे आपलं ब्लाऊज परफेक्ट बसतं. कपडा थोडंसं जरी मागे पुढे झाला ना तर थोडासा खेचून व्यवस्थित करून घ्यायचा. हे बघा, आपल्या राऊंड शेपमध्ये गळा तयार झालेला आहे. अगोदरचे व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता. मी तुम्हाला स्लीव्ज दाखवलेला आहे, मटका गळा दाखवलेला आहे, 4 टक्स दाखवलेला आहे. आणि आता आपण फक्त गळ्याचे सॅम्पल आणि प्रिन्स कट असं मी जसे ब्लाऊज शिवाल तसे व्हिडिओ टाकत जाईन. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्ही कसंच माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं तर आम्हाला पण नवीन व्हिडिओ टाकायला थोडंसं इंटरेस्ट येतो. तुम्ही व्हिडिओ बघता आणि मग आम्हाला कळतं की अरे वा, आपले व्हिडिओ आवडलेले आहेत सर्वांना. म्हणजे आम्हाला उत्साह निर्माण होतो की आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे छान असे. हे बघा, आता बॅक साईडचं करून घेऊ आपण, टक्स वगैरे मारून. आपलं राऊंड खूप सोपं असतं. 10 मिनटात बॅक साईड तयार होते. थोडंसं वेळ लागतो तर फक्त याला आपल्या समोरच्या भागाला, कारण कधी पायपिंग असते, हुक लूप पट्टी हे ते सर्व जोडावं लागतं, म्हणून ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला समोरच्या भागामध्ये. अगोदर आपलं हे बॅक नेकचं बघून घ्या. आता मी टक्स मारते. कधी पण टक्स 4 इंचापर्यंत मारायचं, कारण टक्स छोटे मारल्यानं तर ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित दिसत नाही बॅक साईडला. टक्सवरती पण बॅक साईड डिपेंड असतं बरं का. हे बघा, माझं 4 इंचचं इकडचं टक्स आहे आणि आता मी दुसरं पण टक्स सेम 4 इंचाच्या अंतरावरती मारून घेते आहे. तुम्ही वाटलंच तर टिक मार्क करू शकता. आता मला सवय झालेली असल्याच्यानं मी अंदाजेच हे करून घेते की आपल्याला केवढं येतं 4 इंचापर्यंत. बघा, 4 इंचाचा टक्स मारलेला आहे मी. दोन्हीकडचे सेम झालेले आहेत. बघू शकता आपलं बॅक नेक किती सुंदर झालेले आहे. थँक्यू.